नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, माननीय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं आता लाडकी बहीण योजनेसाठी आता हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली असून नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सध्या ज्या काही प्रसिद्ध योजना आहेत, मग लाडकी बहीण योजना असेल, महिलांना 3 सिलेंडर असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल, या सर्व योजनांची आता एकत्रित मदतीची हेल्पलाईन ही सुरू करण्यात आलेली आहे। ह्या हेल्पलाईनचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याची मदत कशा पद्धतीने घेऊ शकतो, आपले अर्ज मंजूर करून घेण्यासाठी, अनुदान मिळवण्यासाठी याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल 9861717171 हा व्हॉट्सॲप बॉट विकसित करण्यात आलेला असून यामार्फत आपण विविध योजनांची माहिती, लाभ आणि त्यावरती काही मदत लागत असल्यास ती मदत मिळू शकतो। ती कशा पद्धतीने मिळवायची तर चला बघूया। मित्रांनो, आपण जो काही नंबर दिलेला आहे 9861717171 या नंबर आपल्या व्हॉट्सॲपवरती सेव्ह करायचा आहे आणि या नंबरवरती जाऊन आपल्याला चॅटिंग सुरू करण्यासाठी सर्वप्रथम हाय म्हणून पाठवायचं आहे। हाय म्हणून पाठवल्यानंतर तिकडनं जो काही रिप्लाय येईल त्या रिप्लायनुसार आपल्याला आता रिप्लाय आलेला आहे आणि इथे विचारलं जात आहे की तुम्ही कोणती भाषा निवडणार आहात। तर आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषा मी इथे निवडत आहे। मराठी भाषा निवडल्यानंतर आता आपल्याला थोडा वेळ घेऊन परत एक रिप्लाय येईल, तो रिप्लाय कशा पद्धतीने येतो आणि पुढील माहिती आता आपण बघूया। आता इथं आलेलं आहे, आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद। पुढे जाण्यासाठी तुमचा विभाग निवडा। आपल्या महाराष्ट्रातील 6 विभागापैकी जो काही आपला विभाग असेल तो विभाग आपण इथे निवडायचा आहे। आता मी इथे नाशिक विभाग निवडत आहे। नाशिक विभाग निवडल्यानंतर आता आपल्याला समोर जे आहेत आता इथून आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला इथून निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आता इथून पुढे आता विचारलं जात आहे तुमचा मतदारसंघ निवडा। आपला मतदारसंघ आता इथे मतदारसंघांची यादी आहे, तो मतदारसंघ जो काही आपला येत असेल तो मतदारसंघ आपल्याला इथे निवडायचा आहे। आता मतदारसंघ निवडल्यानंतर आपल्याला आता विचारलं जात आहे, ही थोडा व्हॉट्सॲपवरती वेळ लागू शकतो रिप्लाय येण्याला, तेवढे तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील। आता इथे आपल्याला विचारलं जात आहे की तुमचं लिंग निवडा, तुम्ही जे काही असेल महिला पुरुष ते आपण इथं निवडू शकता। लिंग निवड केल्यानंतर आता पुढील जे काही ऑप्शन येतील तेही बघून घेऊया आपण। आता आपल्याला येथे आपलं वय आपलं वय विचारलं जात आहे। आपण इथे आपलं वय निवडून घ्यायचं आहे। जे तुमचं वयाची रेंज असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचं वय निवडू शकतात। वय निवडल्यानंतर परत एकदा सेंड करायचं आहे। थोड्या वेळ ती वाट पाहायची आहे रिप्लाय येण्याची। रिप्लाय आल्यानंतर आता आपण पुढील प्रोसेस करणार आहोत। आता रिप्लाय आलेला आहे की माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। तर आता आपला जो काही आहे पुढचा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेची माहिती पाहिजे, अन्नपूर्णा योजनेची माहिती पाहिजे, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण, शेतकरी योजना, आपल्याला ज्या काही योजनेची माहिती पाहिजे असेल ती योजना आपल्याला इथे निवडायची। आता लाडकी बहीण योजनेची माहिती पाहिजे तर लाडकी बहीण योजनेची आपल्याला इथे निवडायचे आहेत। किंवा इतर योजनांची माहिती पाहिजे असेल तर आपण ती इतर योजनासुद्धा त्या निवडू शकतात। आता इथे सांगितलं जात आहे की माझी लाडकी बहीण योजनेकरताची संपूर्ण माहिती, निकष, आवश्यक कागदपत्रे असे आपल्याला सर्व इथे दिलेले आहेत। आता लाडकी बहीण योजनेकरता आपल्याला जो काही फॉर्म आहे त्या फॉर्मची सुद्धा लिंक इथे दिलेली आहे। आपण नारी शक्ती ॲपची ती लिंक आहे तिथून सुद्धा भरू शकता आणि जो आपल्याला अर्ज आहे तोही आपल्याला इथे मिळेल। पण आता या व्यतिरिक्त जर आपल्याला काही मदत हवी असेल तर आपल्याला इथे खाली सिलेक्ट हर ऑप्शन दिलेला आहे। तर आपल्याला मदत पाहिजे असेल तर मदत या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जर आपला फॉर्म मंजूर होत नसेल, अर्ज भरण्यास अडचण येत असेल किंवा अर्ज खूप दिवसापासून जर पेंडिंग असेल तर आपण मदत या पर्यायावरती क्लिक करू शकता। आता आपल्याला इथे मदतीचे पर्याय आलेले आहेत तर ते सिलेक्ट करायचे।
तर आपल्या कशाकरता मदत पाहिजे, लाचखोरी आपल्या अर्ज मंजूर करण्यासाठी किंवा अर्ज भरण्यासाठी कोणी पैसे मागत असेल तर लाचखोरी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. कागदपत्रांचा काही अभाव असेल तर कागदपत्रांच्या अभावावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करण्यास मदत हवी असल्यास त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲप संबंधित समस्या असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे. दिव्यांगांना मदत पाहिजे तर त्याकरता परराज्यातील कागदपत्र असेल त्याकरता किंवा इतर समस्या असेल त्यापैकी जो काही पर्याय असेल त्या पर्यायावरती आपण इथे क्लिक करू शकतात. तर आपले जे काही अर्ज मंजूर होण्याची समस्या आहे तर ती आपण इतर समस्यामध्ये लिहू शकतो की अर्ज वेबसाईटवरती खूप दिवसापासून पेंडिंग आहे ती इतर समस्यामध्ये येते तर ते आपण टाकू शकतो आणि यातून जर आपल्याला मदत झाली तर आपला चांगले होईल. आता इथे सांगितले की तुमच्या समस्येची नोंद घेतली असून लवकरात लवकर संपर्क करून महाराष्ट्रातील स्त्री सतत सशक्त राहावे व प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जावे यासाठी राष्ट्रवादी पक्ष अजित पवार एकत्रित बांधील असे आपल्याला सांगितले. म्हणजे ही झाली लाडकी बहीण योजनेची माहिती. आता मुख्य मेनूमधून आपण ज्या काही इतर योजना आहेत, मोफत वीज असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल म्हणजे मोफत 3 सिलेंडर, बळीराजा मोफत वीज असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल किंवा शेतकऱ्यांची योजना, तर याची माहिती आपण अशा पद्धतीने पाहू शकतो. मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी, या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.